नमस्कार मित्रांनो. भरपूर फरमाईशीनंतर, भरपूर रिक्वेस्ट नंतर जे आहे मला भरपूर रिक्वेस्ट आली की तू मला निकिताचं घर दाखव. कारण की भरपूर साऱ्या ब्लॉगमध्ये जे आहे रील्समध्ये जे आहे निकिताचं घर दिसलंय आणि ते भरपूर लोकांना आवडलंय. तर आज आपण बघणार आहोत निकिताचं घर म्हणजे माझ्या सासरेवाडीचं, सासऱ्यांचं आणि सासूचं घर. ते त्यांनी 3 ते 4 वर्षापूर्वी बनवलेलं आहे. हे सुरेख घर आहे. 2 माळ्याची बिल्डिंग आहे. तर ह्यांचं जे घर आहे ते सेकंड माळावरती आहे. तर चला बघूया आपण त्यांचं घर आणि तुम्हाला घर दाखवणार आहे. घराची मालकी म्हणजे निकिता. तर वेलकम आहे तुमचं माझ्या माहेरच्या घरामध्ये. सो मी तुम्हाला आज माझं घर कसं आहे, कसं काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते. तर चला या. तुम्हाला इथून स्टार्टिंग आपलं घर चालू होतं. सो पहिलं आपलं देवराचं हे घर आहे. सो आम्ही इथूनच आमचं सगळं व्हिडिओ वगैरे सगळं जे आमचं चॅनल होतं ते इथूनच आम्ही स्टार्ट केलं. सो हा पहिला देवरा, नंतर हा आमचा आहे हॉल, हा आहे माझा भाऊ आणि इकडे माझे मम्मी पप्पा बसले. हे माझे पप्पा, हे माझी मम्मी. हाय. या इकडे अजून जवळ या, तुम्हाला गॅलरी पण दाखवते. ही आमची गॅलरी. चला आता तुम्हाला मी नेक्स्ट आमचं रूम दाखवते. बेडरूम, जे मास्टर बेडरूम आहे आमचं. हे आहे आमचं मास्टर बेडरूम. या आत या. आत येऊन तुम्ही सगळं दाखवा आमचं मास्टर बेडरूम. सो हे आमचं मास्टर बेडरूम आहे. इकडे वॉशरूम आहे. इथे खिडक्या वगैरे सगळं हवा बिवा मस्त खूप छान आहे. हे आमचं वॉशरूम इकडे कॉमनच आहे आणि दुसरं आहे त्या साईडला. ओके. आणि जे बाहेरचं जे बेड होता तो आधी पहिला इकडे होता ना? हो, तो इथे होता बेड. सो आता मला खाली झोपणं जास्त एवढं होत नाहीये. सो माझ्यासाठी तो बेड आता मी हॉलमध्ये घेतलाय. मी तिकडेच असते हॉलमध्ये. ओके. चला आता नेक्स्ट रूम दाखवते. ओके. हे आहे आमचं किचन. या आमच्या किचन मध्ये हे आमचं किचन, इकडे आमचं बाथरूम आहे जे वेगवेगळं. इथे आमचं आंघोळीचं, इकडे आमचं वॉशरूम जे आहे काय म्हणतात त्याला? टॉयलेट. नाही, इंडियन. इंडियन. ते वेस्टर्न आहे. ते वेस्टर्न आहे, हे इंडियन आहे. हे कॉमन आहे, हे असं वेगवेगळं आहे. लाइटिंग वगैरे चांगली ना? हो. हा आमचा मोठा किचन. जसं हे बोलले लास्टच्या ब्लॉग मला मोठा किचन. मला मोठा किचन. नेक्स्ट तुम्हाला बेडरूम दाखवते. 2 बेडरूम आहे, एक मास्टर आणि हा आमचा सेकंड बेडरूम आहे. सो इकडे हा बेडरूम आणि या साईडला गॅलरी पण आहे. ही आहे आमची गॅलरी. जवळ या आणि गॅलरी पण बघा, खूप मस्त हवेशीर गॅलरी आहे. आणि 2 गॅलरी आहेत, एक किचन मध्ये पण गॅलरी आहे आणि एक बेडरूम मध्ये गॅलरी आहे. सो अशी 3 गॅलरी आहेत आमच्या इकडे. सगळं मोकळं हवा वगैरे, खेळतं वातावरण सगळं. बांधताना खूप काळजी घेतली ना की हवा खेळती राहू दे. येस येस. हे आहे दुसरा. हवा मेन हवा पाहिजे. हे सगळं आमचं व्ह्यू. आणि जवळच इथं एअरपोर्ट आहे. लास्टच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं. कंटिन्यू विमानतळ चालूच आहे, तुम्ही ऐकलं पण असेल आत्ता व्हिडिओमध्ये. चला कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? तर नक्की सांगा ब्लॉगमध्ये. तर हे जे घर आहे ते त्यांनी 2 ते 4 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. तर हे जे घर आहे ते त्यांनी 2 ते 4 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. खूपच सुरेख काम आहे. फ्लोरिंगपासून जे काम, जे लाईटिंगपासून जे काम आहे सगळं त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम आलेलो तर मला हे घर खूप 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 जे मला ते घर खूप आवडलेलं आहे. मी विचार केला की असं एक घर मुंबईत पण पाहिजे आपल्याला. तर भरपूर रिक्वेस्ट आलेले की निकिताचं घर दाखव, खूप सुरेख आहे, भरपूर रील बोला की भरपूर हे बोला काय बोला व्हिडिओज बोला, त्यामध्ये घर जे आहे ते खूप सुंदर दिसतं, खूप स्पेशियस आहे. तर त्यामुळे स्पेशली जो आहे गुरुचं एक होम टूर देऊ निकिताच्या घराची. ठीक आहे. तर हा जो बेडरूम आहे इथं आई बाबा झोपतात निकिताचे. ठीक आहे. खूप स्पेशियस आहे. फ्लोरिंगपासून ते लाईटिंगपर्यंत काम जे आहे सगळं इंटिरियर डिझायनरने केलेलं आहे.
आणि सिम्पल आणि बेसिक ठेवलेलं आहे सगळं जे काय आहे ते. आणि जे किचन आहे, किचनसुद्धा जे आहे खूप स्पेसियस आहे. एवढं तर मुंबईमध्ये लोकांची घरं असतात, एवढ्या किचनमध्ये लोकांची घरं, हॉल, बाथरूम सगळं असतं. पण ह्यांचे किचन खूप स्पेसियस आहे. आणि ह्याची जी बाल्कनी आहे, ही जी बाल्कनी आहे यामध्ये वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला सुद्धा या लोकांनी जागा केलेली आहे. वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनची जागा ठेवलेली आहे. त्यामुळे हे विमानं चालूच असतात. तर जागा स्पेसियस. हे आम्ही असं पोटमाळा पण काढून ठेवलंय. आपल्याला पोटमाळा तर गरजेचंच असतं. आणि विचार करून जे आहे ते त्यांनी सगळं बांधलेलं आहे की वॉशिंग मशीन कुठं आली पाहिजे, कुठं गेली पाहिजे, पाणी कुठून गेला पाहिजे. किचन सुद्धा जर तुम्ही बघितलं, किचन सुद्धा त्यांनी खूप एल टाईपमध्ये ठेवलं आहे, खूप मोठं ठेवलेलं आहे. म्हणजे कधी काही पाहुणे वगैरे आले, कधी काही मोठं काम केलं तर किचन सुद्धा नीट राहू दे, क्लीन राहू दे, त्यासाठी जे हे त्यांनी किचन सुद्धा मोठं मी स्पेसियस केलेलं आहे. पाण्याकडे बघू नका, आता आमचं जेवण झालेलं आहे त्यामुळे ते मला मांडण्याची दिसतं. ठीक आहे. सेकंड जे आहे बाथरूम जे आहे, बाथरूम सुद्धा खूप सुरेख आहे. इथे इंडियन बाथरूम ठेवलं आहे आणि तिकडे वेस्टर्न बाथरूम ठेवलं आहे. कारण की कधी कधी निकडचे आजी आजोबा पण येतात, तर त्यांच्यासाठी जे आहे वेस्टर्न बाथरूम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि गिझर पण आहे घरात, तर वरती गिझर आहे, गरम पाणी, थंड पाणी, शॉवर सगळं एकाच क्लिकवरती येतं. ठीक आहे. आणि जी सगळी फिटिंग जी आहे ती जॅगवारची आहे. ठीक आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि वरचं तुम्ही लाईटिंग बघा, लाईटीची कमी नाही आहे घरामध्ये. लाईट सुद्धा जी आहे भरभरून लावलेली आहे. ठीक आहे. ही आता पण हॉलमध्ये निघता येईल. तुम्हाला काय सांगितलं, जास्त सांगितलं नाही पण मी सांगतो. चलो इथं बघा तुम्ही, फ्लोरिंग सुद्धा खूप चांगली आहे. ठीक आहे. टीव्ही आता घेतलाय, वर्ष झालाय. वॉशिंग मशीन आता घेतलंय, वर्ष झालंय. ठीक आहे. पिढचं चालू आपल्याला. ठीक आहे. या पुढे या. हा बेड तुम्हाला बोललो मी आतमध्ये होतो, तो आता मी बाहेर आलेला आहे निकितासाठी. आम्ही म्हणजे निकिताने बाहेर आणलेलं आहे. तर आता पण जवळ मेन स्पॉटवरती जो आम्हाला स्पॉट आवडतो, कुठला टेरेस. पण त्याच्या आधी हा वाला जो बेडरूम आहे तो आमचा आहे. आम्ही कधी आलो की आम्ही इथंच रेस्ट करतो. आई बोला, बाबा बोला, प्रणाली बोला, कधी पाहुणे वगैरे आले तर याच रूममध्ये जे आहे ते रेस्ट करतात. आणि इथं जो आहे तो वेस्टर्न बाथरूम जो आहे तो केलेला आहे. मग दाखवतो. पूर्ण जो आहे वेस्टर्न बाथरूम ठेवलेला आहे, स्पेसियस ठेवलेला आहे. असं गिचमिट नाही आहे बाथरूममध्ये सुद्धा. चालू पाहुणे आल्यावरती पाहुण्याला लाज नाही वाटली पाहिजे, एवढंसं बाथरूम आहे, स्पेशल बाथरूम ठेवलं. तर आता मेन माझं आवडतं टेरेस. निकिताचा घराचा समोरचा रूम जो त्यांनी रेंटवर द्यायचं होतं आणि रेंटवर पण दिलेला, पण आता खाली आहे काही कारणामुळे. तर हा इथं एवढा मोठा स्पेशियस हॉल आहे. ठीक आहे. त्याला सुद्धा जे आहे बाल्कनी दिलेली आहे. आवाज थोडासा इको होईल कारण की घर खाली आहे त्यामुळे. ठीक आहे. तिथं सुद्धा त्यांना बाल्कनी दिलेली आहे आणि बाल्कनी सुद्धा मोठीच्या मोठी. मस्तपैकी संध्याकाळी इथं चाय प्यायला. अंधार आहे, लाईट नाहीये म्हणून थोडा अंधार दिसतोय. अंधार दिसतोय. या आता जे आहे किचन आणि बाथरूम. किचन आणि बाथरूम दिलेला हा जो आहे बाथरूम आहे आणि हा जो आहे तो किचन आहे. ठीक आहे. तिथे आधी पहिला रेंटवरती राहत होते पण आता नाही आहेत कारण की पाहुणे येणार आहेत म्हणून. तर हा असा यांचा घरासमोरचा घर आहे, यांचंच घर आहे. ठीक आहे. निकिताच घर आहे. ठीक. 1 RK जो आम्ही रेंटनी दिला होता. दिलेला होता. ठीक आहे. चला या आता आपण जाऊया माझ्या फेवरेट स्पॉटवरती. चला पटपट झटपट. आहे ना, लाईट चालू आहे. लाईटी चालू आहेत ना. बस हा सोफा तुम्ही बघितला असेल. आणि हा जो आहे आमचा आवडता स्पॉट टेरेस. मला लाईट लावतो मी. आमचा आवडता टेरेस. येस. इथं जे आहे इथंच आम्ही जास्त जे आहे रील बोला किंवा व्लॉग बोला इथं आम्ही असं शूट करतो. तुम्ही आता आमचे जे काही रील वगैरे बघाल, व्लॉग बघाल, तुम्ही जे आहे इकडूनच बघाल. ठीक आहे. इथून सगळ्यात चांगला जो आहे आता तर खूप छान येस
नाईट व्ह्यू, नाईट व्ह्यू, विमानतळाचं, एअरपोर्ट वगैरे. तर हा सगळा व्ह्यू दिसतो रात्रीचा. आणि इथं मस्त स्पेशियस जागा पण आहे इथे. तर निकिता आणि निकिताचा लेक म्हणजे माझा लेक इथंच वरती खेळणार आहे. ठीक आहे, अंधार आहे तर मग काय दिसत नाही, आपण जरा उजेडात जाऊ. लाईट आहेत पण ते इथेच आहेत. लाईट नाही. तर तुम्हाला निकिताचं घर कसं वाटलं ते नक्की सांगा आम्हाला. आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्लॉगला. बाय. बाय. तर ही आहे निकिताच्या घरची फेवरेट पर्सन. नाव काय हिचं? किट्टू. नाव काय? किट्टू. किट्टू. खूप समजतं त्याला बोललेलं. खूप समजतं ना. एकाच व्यक्तीला घाबरतो, ते म्हणजे मम्मीला. खूप घाबरतो. मम्मी जरी अशी जरी पाय केला तरी लगेच पळ सुटतो तो.